हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आपण आज अतिशय महत्त्वाचा डिसिजन पाहणार आहोत. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, विक्री कराराने ताबा घेतला तरी जागेची मालकी नाही. नोंदणीकृत खरेदी विक्री खत आवश्यक आहे. तर याबाबत काय निर्णय आहे तो आपण पाहणार आहोत. आता नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्रीपत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही. विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तरी खरेदीदार जागेचा मालक ठरणार नाही, असे माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे. तर हे प्रकरण आहे एम.ए. षण्मुगम यांनी 31 ऑक्टोबर 2011 रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेला आपली मालमत्ता विकण्याचा करार केला. आता करारानुसार बँकेने पूर्ण मुआवजा दिला आणि षण्मुगम यांनी जागेचा ताबा बँकेला दिला. दरम्यान वर्षभरात अचानक षण्मुगम यांचे निधन झाले आणि नोंदणीकृत विक्री राहून गेली. मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी ती मालमत्ता दुसऱ्याला विकली. आता बँकेने वारसांच्या विक्री विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे अर्ज दिला. आता न्यायाधिकरणाने बँकेचा मालमत्तेवर दीर्घकाळ ताबा आहे, बँकेने ठरलेला पूर्ण मुआवजा दिला आहे आणि त्यांच्या निधनामुळे नोंदणीकृत विक्री होऊ शकली नाही, म्हणून जागेवर बँकेचीच मालकी आहे. वारसदारांनी केलेली विक्री बँकेवर बंधनकारक नाही, असा निर्णय दिला. आता षण्मुगम यांच्या वारसांनी न्यायाधिकरणाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. माननीय सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाचा आदेश रद्द केला. कोणत्याही स्थावर मालमत्तेची मालकी विक्री कराराने खरेदीदाराच्या नावे हस्तांतरित होत नाही. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 नुसार 100 रुपयापेक्षा जास्त किमतीचा स्थावर मालमत्ता रीतसर नोंदणीकृत विक्री दस्तऐवज करूनच विकली जाऊ शकते. विक्री करार करूनच ताबा घेतला तरी खरेदीदाराचा मालमत्तेत मालकी हक्क निर्माण होत नाही. तर हा होता माननीय सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. थँक्यू.